नागपुरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता आता पोलिसांनीही यामध्ये हस्तक्षेप केलाय। पाळीव कुत्र्यांबाबत नागपूर पोलिसांनी काही नियमावली तयार केलेली आहे। काय आहे ही नागपूर पोलिसांची नियमावली बघूया सविस्तर। नागपूर शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय। भटक्या आणि पाळीव कुत्र्यांचे माणसांवरचे हल्ले वाढलेत। त्यामुळे नागपूर शहरातल्या नागरिकांना पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासंदर्भात नागपूर पोलिसांनी काही आदेश जारी केले। यामध्ये पाळीव कुत्र्यांच्या तोंडाला जाळी लावणं बंधनकारक असेल। कुत्र्यांच्या पट्ट्यावर मालकाचं नाव आणि पत्ता लिहिणं अनिवार्य असेल। जाळीशिवाय एखादा पाळीव कुत्रा आढळल्यास त्याला भटका कुत्रा समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल। पाळीव कुत्र्याचा उपद्रव झाल्यास नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। दरम्यान पोलिसांच्या या नव्या नियमावलीचा श्वानप्रेमींनी विरोध केला। सर्व ब्रीडच्या कुत्र्यांना अशा प्रकारे तोंडाला जाळी लावता येत नाही असा दावा श्वानप्रेमींनी केला। तोंडाला जाळी लावल्यानं कुत्र्यांच्या काही जाती आक्रमक होतात। त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल श्वानप्रेमींनी उपस्थित केलाय। काही आता डॉग्स आमचे शांत असतात, देसी काही कुत्रे असतात जे शांत आहेत, ज्यांना वॉकवर जाऊन कधीच त्यांनी तोंडावर जाळी बांधलेली नाहीये। आज जर त्यांना जाळी बांधण्याचा आम्ही प्रयत्न करू तर ते पॅनिक होतात, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो, ते फिरायला जाण्यास नकार देतात। प्लस कुठेतरी ते त्यांच्यावर आम्हाला वाटतं क्रुएल्टी आहे की तोंडावर जबरदस्ती मास्क बांधून त्यांना फिरवणं ही आम्हाला क्रुएल्टी वाटतं की कारण त्याच्यापासून हार्म नाहीये। काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने सुद्धा काही महत्त्वाचे निर्देश दिले होते। सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्याची परवानगी नाही। भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र खायला जागा बनवल्या जातील। तसंच भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना 25,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल असं कोर्टानं म्हटलंय। मात्र त्यासाठी महापालिकेनं तातडीनं जागा उपलब्ध करून देण्याची मागणी श्वानप्रेमींनी केली आहे। सुप्रीम कोर्टाचे हेही ऑर्डर्स आहेत की तुम्हाला फीडिंग स्पॉट्स मॅन्डेटरी आहेत, तर जोवर आम्हाला फीडिंग स्पॉट्सच मिळणार नाही तोवर आम्ही खाऊ कुठे घालणार त्यांना। आमच्यासाठी तर जे आहे चालू तेच चालू ठेवावं लागेल। त्यासाठी महानगरपालिकेकडनं त्यांचे जे ऍक्शन्स आहेत ते थोडे त्यांना फास्ट करावे लागतील। फीडिंग स्पॉट्स अलॉटमेंट त्यांना लवकर करावं लागेल जेणेकरून हा त्रास सहज कमी करता येईल। कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता केवळ नियम करून ही समस्या सोडवता येण्यासारखी नाही, तर प्राणीप्रेमींच्या मदतीनं यावर योग्य तोडगा काढता येईल का याचाही विचार करायला हवा। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।